हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण विशालन भिंग म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास जे दुसरं तिसरं काही नसून एक बहिर्गोल भिंग असतं ते गोष्टी कशा विशालित करतं हे बघूया. चला एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे हे ए अक्षर आहे आणि आपल्याला ते मोठं करून बघायचं आहे, त्याचे तपशील बघायचे आहेत. तर आपण हे दोन प्रकारे करू शकतो. पहिलं म्हणजे त्या अक्षराला आपण प्रत्यक्षात मोठं करू शकतो. आपण कदाचित त्याची खूप मोठी जम्बो आकाराची आवृत्ती वगैरे बनवू शकतो. पण जर हा पर्याय आपल्याकडे नसेल तर आपण फक्त त्या अक्षराच्या जवळ जाऊ शकतो. जवळ गेल्याने अक्षर आपल्याला मोठे दिसते आहे, आपण बघू शकतो. पण इथे एक समस्या आहे. एकदा का आपण खूप जवळ गेलो, निकट बिंदूच्याही जवळ गेलो की मग आपण या प्रकाश किरणांना दृष्टीपटलावर केंद्रित करू शकत नाही आहोत. आत्ता आपण निकट बिंदूपेक्षाही जवळ आहोत, पण आपल्याला हे अक्षर मोठं दिसत जरी असलं तरी ते अस्पष्ट दिसतंय. मग आता काय करायचं? बरं, आपण एक बहिर्गोल भिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आणू शकतो आणि त्याच्या अभिसारी शक्तीमुळे ते प्रकाश किरणांना आपल्या दृष्टीपटलावर परत केंद्रित करण्यात मदत करतं. आणि पहा, आता आपण हे अक्षर स्पष्टपणे बघू शकतो. मग इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे विशालन भिंग प्रत्यक्षात या गोष्टींना विशालित किंवा मोठे करत नाही आहे. पहा, भिंगाशिवाय सुद्धा याचा आकार तोच आहे. पण विशालन भिंग फक्त हे सुनिश्चित करते की ते आपल्या रेटिनावर फोकस होईल, म्हणजे केंद्रित होईल. थोडक्यात सांगायचं तर भिंगाशिवाय आपण वस्तू अस्पष्ट न करता खूप जवळ जाऊ शकत नाही. आणि हा आपल्या दृष्टीपटलात अक्षराचा जास्तीत जास्त मोठा आकार आहे. पण भिंग वापरल्यानंतर आपण त्याच्या अजून जवळ जाऊ शकतो आणि आपल्याला प्रतिमा मोठी होते आहे आणि भिंग त्याला केंद्रितसुद्धा करते आहे, शार्प ठेवते आहे. आणि हेच आहे विशालन भिंगाचं तत्त्व. चला आता हे अधिक तपशीलवार बघूया. कल्पना करा की हा आपला डोळा आहे आणि हा त्याचा मुख्य अक्ष आहे. आपण आपल्या डोळ्याला फक्त एक बहिर्गोल भिंग मानूया आणि हे दृष्टीपटल आहे जिथे प्रतिमा तयार होणे अपेक्षित आहे. आता आपण एक वस्तू आणूया. आपण तेच अक्षर ए इथे ठेवूया डोळ्यापासून काही अंतरावर. हा डी बिंदू जो आहे तो आहे निकट बिंदू. म्हणजे याचा अर्थ जर वस्तू निकट बिंदूपेक्षा जवळ आली तर ती आपल्याला स्पष्ट दिसणार नाही. तर मग जर वस्तू ए इथे असेल तर त्याची प्रतिमा कुठे तयार होईल हे बघूया. हे करण्यासाठी आपण काही किरण काढूया. पहा, आपण पहिला किरण काढू जो प्रकाशीय केंद्रातून जाईल आणि तो कुठेही विचलित न होता जसाच्या तसा सरळ जाईल आणि तो दृष्टीपटलावर इथे आदळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून एक किरण काढू जो मुख्य अक्षाला समांतर असेल. हा कुठे जाईल बरं? हा थेट नाभीतून जाईल. पण या भिंगाची आपल्या डोळ्याची मुख्य नाभी कुठे आहे? बरं, आपला डोळा त्याची मुख्य नाभी किंवा नाभीय अंतर अशा प्रकारे समायोजित करेल की हे दोन किरण दृष्टीपटलावर एकत्र भेटतील, अभिसारी होतील. बरोबर. म्हणून मग आपल्याला मुख्य नाभी नेमकी कुठे आहे हे माहीत नसतानाही आपल्या डोळ्याच्या आत प्रतिमा कुठे आहे हे शोधण्यासाठी आपण हे तंत्र वापरतो. पण हे तेव्हाच कार्य करते जोपर्यंत वस्तू निकट बिंदूच्या बाहेर आहे. ती निकट बिंदूच्या आत गेली तर हे कार्य करणार नाही. पण त्याबद्दल आपण थोड्या वेळाने बघूया. तरी लक्षात घ्या की आता हा बिंदू इथे केंद्रित होत आहे आणि मग ए अक्षरावरचे सगळे बिंदू रेटिनावर केंद्रित झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रतिमा अशा प्रकारे दिसते. तर हो, ही प्रतिमा उलटी आहे, पण आपला मेंदू त्या दुरुस्त करतो आणि मग ती आपल्याला सरळ दिसते. बरोबर. मग आता मुख्य गोष्ट अशी आहे की ही वस्तू, हे जे अक्षर आहे, आपल्याला किती मोठं दिसतं हे फक्त दृष्टीपटलावर त्याच्या तयार झालेल्या प्रतिमेच्या उंचीवर अवलंबून असतं. जर ही उंची जास्त असेल तर ती वस्तू आपल्याला मोठी दिसेल. जर ती उंची कमी असेल तर ती आपल्याला लहान दिसेल. आता आपल्याला ही प्रतिमा विशालित करायची असल्यामुळे, आपल्याला ती मोठी दिसावी असे वाटत असल्यामुळे आपण दृष्टीपटलातील या प्रतिमेची उंची कशी वाढवायची हे शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. बरं, तर प्रतिमेची उंची कशावर अवलंबून असते? जर आपण या निळ्या किरणाकडे थोडा वेळ दुर्लक्ष केलं तर आपण पाहू शकतो की ती नेमकी कशावर अवलंबून आहे. जर तुम्ही फक्त या पिवळ्या किरणावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही पाहू शकता की या प्रतिमेची उंची खरोखर इथे असलेल्या या कोनावर अवलंबून आहे. हा कोन वाढला तर प्रतिमेची उंची वाढेल. आणि हो, हा कोन या दुसऱ्या कोना एवढाच आहे, या इकडच्या कोना एवढा. आपण या कोनाला नाव देऊ, याला आपण म्हणू थिटा. तर मग जर हा थिटा वाढला तर हा कोन वाढेल आणि त्यामुळे प्रतिमेचा आकार वाढेल. म्हणजे मग काहीतरी करून आपल्याला हा थिटा कोन वाढवायचा आहे. बरोबर. आता हा थिटा कोन कशावर अवलंबून आहे ते पाहूया. आपण या आकृतीतून याची गणना करू शकतो का हे बघूया. तर पहा, जर आपण या वस्तूच्या उंचीला h असं म्हटलं आणि समजा हे अंतर असेल d,
लहान डी तेथे लिहित नाही आहे मी. मग छोट्या थिटासाठी आपण या एच उंचीला वर्तुळाचा कंस म्हणू, याला त्रिज्या म्हणू आणि मग या छोट्या लहान कोनासाठी आपण हे पुढचं सूत्र लिहू शकतो. पहा, थिटा बरोबर एच भागिले डी म्हणजे कंसाची लांबी भागिले छोटा डी जी आहे त्रिज्या, बरोबर. आणि थिटाचे एकक आहे रेडियन्स. आणि हो, हे अगदी अचूक नाही आहे, हे अप्रॉक्सिमेट आहे, बरोबर. प्रत्यक्षात हा काही वर्तुळ आणि त्याचा कंस नाही आहे, हा खरं तर काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. पण या काटकोन त्रिकोणात आपण टॅन थिटा बरोबर एच भागिले डी असं जर लिहिलं आणि छोट्याशा थिटा असेल तर त्यासाठी टॅन थिटा बरोबर जवळजवळ थिटा अशी व्हॅल्यू असते. म्हणून मग आपण हे अशा प्रकारचं अप्रॉक्सिमेशन करू शकतो. तर मग आपल्याला हा थिटा कोण वाढवायचा आहे, तर एकतर वस्तूची उंची वाढवू शकतो, पण आपण वस्तूला मोठं करू शकत नाही. आपण डीचं मूल्य कमी करूया, म्हणजे आपण हे अंतर कमी कमी करू शकतो. ही वस्तू आपण डोळ्याच्या जवळ आणू शकतो आणि आपण थोड्या वेळ आधी हेच केलं होतं ना. तर मग असं केल्याने थिटाची मूल्य वाढेल आणि मग आपल्या वस्तूची प्रतिमासुद्धा मोठी होईल. चला, तर मग आपण वस्तू आणि डोळ्यातलं अंतर कमी करूया आणि वस्तूला अगदी निकट बिंदूपर्यंत आणून ठेवूया. आणि आता आपण बघू शकतो की ही वस्तू आपल्या डोळ्यावर मोठा कोन तयार करते आहे. तर थिटाचे मूल्य वाढले आहे, ठीक आहे, आणि त्यामुळे इकडचे मूल्यसुद्धा वाढले आहे, बरोबर. इकडच्या कोणाचे पण मूल्य वाढले आहे आणि परिणामी मग ही प्रतिमा इतकी मोठी दिसेल, पहा. ठीक आहे, तर थोड्या वेळ आधी आपण हेच केलं होतं. जसं जसं आपण त्या अक्षराच्या जवळ गेलो तशी तशी ती प्रतिमा आपल्याला मोठी दिसायला लागली. पण आता इथे अजून एक गोष्ट जी घडते ती म्हणजे ही वस्तू जवळ आल्यामुळे आपल्या डोळ्यांवर अधिकाधिक ताण येऊ लागतो. आता हे का होतं ते समजून घेण्यासाठी तो निळा किरण परत आणूया. हा किरण मुख्य अक्षाला समांतर आहे, बरोबर. आणि जर का आपण फक्त या निळ्या किरणावर लक्ष केंद्रित केलं तर आता आपण बघू शकतो की जेव्हा ही वस्तू पुष्कळ मागे होती तेव्हा ती जास्त अपसारी नव्हती. अपसरणाचा कोन लहान होता आणि परिणामी आपले डोळे त्याला सहजपणे केंद्रित करू शकत होते. पण जसजशी वस्तू जवळ आणि जवळ आली, अगदी डी बिंदूपर्यंत आली, तेव्हा अपसरणाच्या कोनाचं काय होतं आहे, तो मोठा होतो आहे, अधिक अपसारी होतात आणि अपसरणाचा कोन वाढतो. म्हणून परिणामी आपल्या डोळ्यांना आता त्यांना दृष्टिपटलावर केंद्रित करण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करावे लागतात. म्हणून जरी वस्तूच्या जवळ आल्याने प्रतिमेचा आकार वाढत असला तरी आपल्या डोळ्यांवर ताण येतो आणि म्हणून जर तुम्ही या वस्तूला आणखी जवळ आणले, हा कोन आणखी मोठा करण्याचा प्रयत्न केला तर हे पहा, या चित्रात आपण बघू शकतो, यात शंका नाही की हा कोन आणखी वाढेल, त्यामुळे तुम्हाला मोठी प्रतिमाही मिळेल. पण आता किरण इतके अपसारी आहेत की तुमचे डोळे त्याला अगदी या बिंदूवर केंद्रित करू शकणार नाही. हे दोन किरण भेटणार नाहीत, तुमचे डोळे ते करूच शकणार नाही आणि परिणामी किरण इथे भेटणार नाही, ते दृष्टिपटलाच्या मागे कुठेतरी भेटतील. पण हा बिंदू दृष्टिपटलावर केंद्रित होणार नाही आणि परिणामी आपल्याला मोठी प्रतिमा मिळेल पण ती अस्पष्ट दिसेल. आणि या प्रकरणातही आपण तेच पाहिलं होतं. ज्या क्षणी आपण डी बिंदू म्हणजे निकट बिंदूपेक्षा जवळ जातो तेव्हा प्रतिमेचा आकार तर मोठा होतो पण ती प्रतिमा अस्पष्ट दिसायला लागते आणि म्हणून साध्या डोळ्याने नेकेड आयने बघण्याची ही मर्यादा आहे. तर आता आपण हे लिहूया. जास्तीत जास्त मोठा कोन आपण त्याला θ0 असं म्हणूया, जो आपल्याला वस्तू साध्या डोळ्याला अस्पष्ट न करता दाखवू शकतो, तो म्हणजे θ0. तो बरोबर एच भागिले हा आहे निकट बिंदू, एच भागिले निकट बिंदू म्हणजे एच भागिले कॅपिटल डी. तर मग हा तो कोन आहे θ0, जो जास्तीत जास्त मोठा कोन आहे, जो आपल्याला वस्तूची प्रतिमा अस्पष्ट न होऊ देता मोठ्यात मोठी प्रतिमा देऊ शकेल. पण आता जर आपल्याला हा कोन आणखी मोठा करायचा असेल तर आपल्याला प्रकाश किरणांच्या समूहाला अभिसारी करण्यासाठी इथे काहीतरी मदत लागेल आणि ती मदत आपल्याला विशालन भिंगातून मिळते. तर विशालन भिंग जसं आपण आधी पाहिलं ते फक्त एक बहिर्गोल भिंग आहे, बरोबर. आणि समजा आपण आपली वस्तू या बहिर्गोल भिंगाच्या मुख्य नाभीवर ठेवली तर काय होईल. बरं, इथे आपण खूप पातळ भिंगांबद्दल बोलतोय, ठीक आहे. हे इतके जाड नसतात आणि हे भिंग इतके पातळ असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या दोन्हीचे म्हणजे डोळ्याचे आणि भिंगाचे प्रकाशीय केंद्र जवळपास एकच आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही कल्पना केली तर प्रकाशीय केंद्रातून जाणारा हा किरण जवळजवळ तोच राहील.
तर मग परिणामी डोळ्यावर तयार झालेला कोन तोच राहील आणि वस्तूच्या आकाराने दृष्टिपटलातील प्रतिमेचा आकार अजिबात बदलणार नाही. तो जवळजवळ तोच राहील जसा आपल्याकडे भिंगाशिवाय होता. पण आता प्रकाश किरणांना हे भिंग अभिसारी करण्यात मदत करेल. तर हा प्रकाश किरण बदलेल. पहा, निळा प्रकाश किरण बदलेल. जेव्हा तो या भिंगातून जाईल तेव्हा भिंग त्याला अभिसारी करेल. आणि अंदाज लावा काय होईल, कारण वस्तू अगदी मुख्य नाभीवर आहे. अपवर्तनानंतर प्रकाश किरण एकमेकांना समांतर होतील. भिंगातून अपवर्तनानंतर हा किरण अशा प्रकारे समांतर होईल. आणि मग डोळ्याच्या भिंगावर येणारे समांतर किरण असतील तर काय होतं आठवा. समांतर किरण येत असतील तर आपल्या डोळ्याला वाटतं की ते खूप दूर असलेल्या वस्तूपासून येत आहे आणि मग त्यांना केंद्रित करणं हे आपल्या डोळ्यासाठी खूप सोपं काम आहे. आणि म्हणून मग हा किरण डोळ्याला केंद्रित करणं म्हणजे दृष्टिपटलावर केंद्रित करणं काही कठीण काम नाही. आणि आता आपला डोळा या किरणांना दृष्टिपटलावर केंद्रित करू शकत असल्यामुळे आता ही प्रतिमा मात्र शार्प दिसेल. बरोबर, आपल्याला ती अगदी स्पष्ट दिसेल. हे आपण आधी पण पाहिलं. जेव्हा आपण भिंग वापरलं तेव्हा आपल्याला एची प्रतिमा अगदी स्पष्ट दिसायला लागली. आणि हा जो थिटा अँगल आहे, इथला थिटा कोन आहे, त्याला आपण थिटा डॅश असं म्हणूया. तर थिटा डॅश बरोबर अंदाजे तर इथे उंची आहे h, वस्तूची उंची h भागिले, आता इथे अंतर काय आहे, अंतर आहे f, कारण आपण इथे म्हणतोय की ही लेन्स, हे भिंग अगदी पातळ आहे, त्यामुळे हे इथलं अंतर आपण f आहे असं म्हणू शकतो. डोळ्यापासूनचं भिंगापासूनचं सगळं काही अंतर f. आणि मग आता आपण विशालनाची म्हणजे मॅग्निफिकेशनची व्याख्या करू शकतो, जी हे भिंग तयार करत आहे. तर या भिंगाच्या समावेशामुळे प्रतिमेची उंची आधीपेक्षा दुप्पट असेल तर आपण म्हणू शकतो की विशालन 2 आहे. मग आता इथे विशालन भिंगासह दृष्टिपटलातील प्रतिमेची उंची भागिले भिंगाशिवाय जास्तीत जास्त उंची असं असेल. पण या उंचींचे प्रमाण कोनांच्या प्रमाणा एवढे आहे, कारण जर ही उंची दुप्पट झाली तर याचा अर्थ हा कोन देखील जवळपास दुप्पटच होतो आहे. आणि म्हणून जेव्हा आपण साध्या सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे सिंपल मायक्रोस्कोपचा किंवा या विशालन भिंगाच्या विशालनाची व्याख्या करतो तेव्हा आपण या प्रतिमेची उंची भागिले साध्या डोळ्यांनी बघितलेल्या प्रतिमेची उंची अशी करतो. तर विशालन बरोबर थिटा डॅश भागिले थिटा शून्य, जे आहे h भागिले f भागिले h भागिले d भागिले d. आणि हे जवळपास इथे h बाद होतात आणि मग आपल्याला मिळतं d भागिले f. तर हे आहे साध्या सूक्ष्मदर्शकाच्या विशालनाचे सूत्र. बरं, आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी. आपण हे जे सूत्र मिळवले आहे ते फक्त तेव्हाच कार्य करते जेव्हा वस्तू मुख्य नाभीवर ठेवलेली असते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जर मुख्य नाभीवर वस्तू न ठेवता इकडे किंवा इकडे अशी ठेवली तर काय होईल. तर त्याबद्दल आपण भविष्यातल्या व्हिडिओमध्ये बोलूया. सध्या त्याची काळजी करू नका. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे अपवर्तनानंतर प्रकाश किरण समांतर असल्यामुळे जेव्हा ते तुमच्या डोळ्यांवर आदळतात तेव्हा तुमचे डोळे त्यांच्या सर्वात शिथिल स्थितीत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे विशालन भिंग वापरत असता तेव्हा ही मांडणी करा, म्हणजे तुमचे डोळे त्यातले स्नायू अतिशय शिथिल राहतील आणि त्यांच्यावर अजिबात ताण येणार नाही. आणि अजून एक गोष्ट जी मला आश्चर्यचकित करते ती म्हणजे जेव्हा जेव्हा मी विशालन भिंग वापरत असे तेव्हा मी पूर्वी ते अशा प्रकारे वापरत असे. पहा, वस्तूच्या जवळ आणि डोळ्यांपासून दूर. पण अंदाज लावा काय होतं. तुम्ही हे असं करायला नाही हवं, कारण जर तुम्ही असं केलं तर तुमचे डोळे वस्तूपासून दूर आहे आणि कोन तरीही खूप लहान आहे. पण विशालन भिंगाचा योग्य वापर करण्यासाठी तुम्ही भिंग तुमच्या डोळ्यांच्या खूप जवळ ठेवले पाहिजे. तेव्हाच तुम्ही वस्तूच्या खरोखर जवळ जाऊ शकता, तो कोन वाढवू शकता.